मित्रांनो मी आलो आता संगमवाडीला तर काही चालू नाही झाला चहा अजून. मला वाटलं चालू असेल इथं पण काही चालू वगैरे झाला नाही. आता मला पुढंच बघावं लागेल एरोड्यामध्ये. चहा पी वाटत होता लय, आता काय मार्केट उघडलं नाही अजून. तर तुम्ही नगरच्या टोलच्या बाहेरच पोलीसवाले थांबलेत, कार चेकिंग चालू आहे इथं. हा एक साहेब थांबलाय. तर मित्रांनो चहा वगैरे झालाय पिऊन, तर मी निघतोय आता इथून. गाडी करतोय चालू, झालाय उशीर, जास्त वेळ थांबायचं नाही आपल्याला. बरंच लांब राहिले अजून आपलं, पटकन निघून गेलेलं बरं. आपल्याला जायचं लोडिंग करायला इथं. लोडिंग वगैरे करून लगेच पुण्याला जायचं. तर बघू आपण लोडिंग किती वेळ लागते लोडिंग व्हायला. तर आजचा हा ब्लॉक खूप मोठा झालाय. तर आलोय आपण FC रोडला, बघू शकता तुम्ही. FC रोड पासून आपल्याला जायचे पूर्ण राईट राईट घेऊन आपल्याला डायरेक्ट संगमवाडीला जायचे. ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा. संगमवाडी आहे इथून एक 2-2.5 किलोमीटर असं संगमवाडी, काही जास्त लांब नाही आहे. आता FC रोड संपलाय. FC रोडच्या त्या एकदम शेवटला जाऊन ब्रिज लागेल, तिथून राईट घेऊन आपल्याला डायरेक्ट संगमवाडीला जायचं. मित्रांनो मी आलो आता संगमवाडीला तर काही चालू नाही झाला चहा अजून. मला वाटलं चालू असेल इथं पण काही चालू वगैरे झाला नाही. आता मला पुढंच बघावं लागेल एरोड्यामध्ये. चहा पी वाटत होता लय, आता काय मार्केट उघडलं नाही अजून. सगळ्यांना गुड मॉर्निंग DK मिनी ब्लॉग कडून. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग खूप मस्त होणार आहे, खूप बघायला आवडेल तुम्हाला. तुमच्या भावाला सपोर्ट करा, लहान भावाला. तर मी थांबलोय आता संगमवाडीमध्ये, बघू शकता. पार्किंग 1ला थांबलोय मी आता. तर अजून काही चहाचे दुकान वगैरे इथं उघडले नाहीत. आता फक्त पुढे मला वाटतं एरोड्यालाच जाऊन थांबावं, नसतं डायरेक्ट नगर रोडला गाडी लावा. तिकडे असतील चहाचे दुकान. चालू ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आपल्या चॅनलवर नवीन आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तुमचा भाऊ असेच लांबचे व्हिडिओ आणि टूर टाकत राहील आपल्या चॅनलवर. तर कंटिन्यू ब्लॉग येत राहतील आपल्या चॅनलवर रोज संध्याकाळी 8 वाजता. मिस नका करू DK मिनी ब्लॉगला. कंटिन्यू राहा. भेटूया आपण नगर रोडला. तर मित्रांनो थांबलोय मी एरोड्यामध्ये, घेतलाय चहा गरम या चहा प्यायला. आपल्याला टोटल जायचे 175 किलोमीटर, 180 किलोमीटर. नगर बायपासून लेफ्ट घ्यायचं आपल्याला, सरळ जायचं शिर्डीच्या थोडं अलीकडे, एक 10-20 किलोमीटर अलीकडे जायचं आपल्याला. तिथनं आपली गाडी लोडिंग होणार आहे. लाईटीच्या पेट्या आणि शार्पीच्या पेट्या गाडीत भरायच्या. परत इथं केशवनगरला यायचे, मुंडव्याला गाडी खाली करायची आपल्याला. आता बघू 180 किलोमीटरला जाऊन यायला आपल्याला किती वाजतात. आता वाजले सकाळचे 5 आहे मी एरोड्यामध्ये. बघूया आपण किती वेळ लागते जाऊन यायला. संध्याकाळपर्यंत आपण किती वाजेपर्यंत पुण्यामध्ये येतो. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये, सगळं काही तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेल. येतो चहा. तर मी आलोय वाघोलीच्या पुढं आलोय, बघू शकता तुम्ही. नगर रोडला लावली गाडी, चालली 60-70 सावकाश. आपल्याला काही गडबड नाही, जास्त काही नाही. चालली गाणी ऐकत हळूहळू. ते सकाळचे 5:30. बघू शकता रस्त्यावर काही गर्दी वगैरे नाही, एकदम मोकळा एकदम रस्ता आहे. असं वाटतं पुढे ब्रेकर बघू शकता. कशाला करतात काय माहिती. यशोदा ट्रॅव्हल्स गेली, यशोदा. मित्रांनो मी थांबतो इंडियन ऑइलच्या पंपावर, नाही भारत पेट्रोल इथून जाऊन जरा वॉशरूम नगर हायवे बघू शकता. इथे गाडी लावली, पंप.
गाडी वगैरे काढतो, वॉशरूमला गेलो होतो. भारत पेट्रोलियम रुपये लागले मित्रांनो. इथं ट्रेनसाठी काय गार्डन वगैरे मस्त गेले, पंपावर छान दिसतंय. केली चाबी ऑन. आता कुठं थांबायचं नाही आपल्याला. 10 वाजेपर्यंत लोकेशनवर पोहोचायचं आहे आपल्याला. 1 2 3 मारतो स्टार्टर. Bluetooth mode. लावली गाडी नगर रोडला. 2 तास लागतील इथून मला. शिक्रापूर पोलीस ठाणे चालू होतं इथून. काय भरलंय गाडीमध्ये, चांगली झोले मारायला लागली अशोक लेलँड. ब्रेकर बघू शकता. आपलं पुणे किती सकाळ सकाळी मस्त दिसायला लागले. फ्रेश गुड मॉर्निंग सगळ्यांना. लाइटिंग लावली आहे मस्तपैकी. या बांबूला लाइटिंग कशी लावली कमेंट करून सांगा तुम्ही मित्रांनो. बाकी पुणे तर आहे सुंदर, स्वच्छ पुणे, सुंदर पुणे. स्पीड ब्रेकर लेस केले त्या रोडवर, काय गरज नाही स्पीड ब्रेकर तरी पण केली. अख्खी गाडी आदळायला लागली स्पीड ब्रेकरमुळे. गाडीची स्पीड पण वाढवता येत नाही काय. माझ्यासोबत आता मी एकटाच चाललोय. सोबत कोणी आलं नाही, काही नाही. हाऱ्या गेलाय गावाला. हाऱ्या भाऊला सांगा जरा लवकर यायला, कमेंट करा लवकर ये म्हणून. अजून 1 हफ्ता झाले हाऱ्या जाऊन. कॉल केला होता मी काल, येतो म्हणलं होता. अजून 2-3 दिवस लागतील. आपले भाई लोक बोर झाले. लोकल ट्रिपला तर घेतली एक नगरची बुकिंग मस्तपैकी. सकाळ सकाळी निघालो, 5 वाजता उठलो. बघू शकता तुम्ही, लागलोय आता हायवेला. आता इथून काही टेन्शन नाही, ट्रॅफिक नाही, काही नाही. आता होते बघा हळूहळू सकाळ. आलोय शिरूर मध्ये, बघू शकता तुम्ही. आता मला करायचं आहे नाश्ता. बघतोय एखादं चांगलं हॉटेल. या रोडला हॉटेल कुठे, चांगलं हॉटेलच नाही. नगर रोडलाच कमेंट करून सांगा. इडली वडा खायचा नसता, डोसा खायचा नसता, गरम गरम पोहे खायचे. चलो ते गाडी रनिंग मध्ये झाली आहे सकाळ. बघू शकता राजस्थानची गाडी आहे माझ्यासमोर. गोल्डन गाडी वर. अर्धा चांगला आणि अर्धा खराब, अर्धा चांगला आणि अर्धा खराब. कधी खड्डे लागतात काही कळतच नाही. आलोय शिरूरमध्ये. झाली सकाळ. माणसं चालले ऑफिसला, कामाला, कंपनीमध्ये चालले. मी थांबलो इथं नाश्ता करायला. गाडीचे टायर चेक करतोय. बायपासला गाडी लावली. बघू शकता आपली गाडी इथं लावली. वडेवाल्यापाशी थांबलो होतो मी आता जस्ट. इथं विचारलेलं नाश्ता वगैरे काय आहे का, तर भाऊ म्हणला काय दादा चालू नाही झालं म्हणलं, अजून होईल पण म्हणला वेळ. होईल पण म्हणला वेळ लागेल. त्यापेक्षा मी निघतो इथून. बघतो पुढं काहीतरी रनिंगमध्ये. आपलं थांबून काय फायदा नाही, आपल्याला उशीर होईल उलट थांबल्यावर. आपण निघतोय आता इथनं. तुम्ही कुठला पॉइंट आहे तुम्ही कमेंट करून सांगा मला, मी कुठं थांबलोय.
आणि आपण निघूया आता मस्त. थांबून काय आपल्याला मतलबच नाही, आपल्याला परत उशीर होईल थांबण्यापेक्षा. तर आपण पुढे जाऊन काहीतरी रनिंग मध्ये पटकन खाऊन आपला रस्ता कंटिन्यू करू. नगरमधून कोण कोण व्हिडिओ बघते तर कमेंट करून सांगा. DK मिनी ब्लॉग नगरमधून कोण कोण व्हिडिओ बघते तुमच्या भावाला कमेंट करून सांगा. तुमचा भाऊ यायला लागला आज नगरला. DK मिनी ब्लॉग अशोक लेलँड घेऊन यायला लागलोय. आपली आईच्यात गेली आहे मुंबईला. मामाचा कॉल आला होता आत्ताशीच मला. मामा थांबलाय फूड मॉलला. घाट खाली उतरून एक रस्ता खापुलीला जातो, एक मुंबईला जातो. मुंबईला रस्त्याला तिकडे खालचा फूड मॉल आहे बघा, तिथे थांबलाय. वातावरण बघू शकता तुम्ही हायवेचं. आपली गाडी लावली इथं. शेजारी शेती आहे, गहू आहे शेतीमध्ये. पुण्यात गेल्यावर पहिलं काम काय करायचं माहिती आहे का आपल्याला? गाडीचे दोन्ही पण टायर बदलायचे. बघू शकता हे पण टायर खराब झाले गाडीचं, काय राहिलंच नाही टायरामध्ये. आणि अजून एक पलीकडचं पण टायर आहे, हे पण एक टायर बदलून टाकायचे आपल्याला. सगळे टायर खराब झाले ते. मी निघतोय आता, थोड्या वेळ थांबलो इथं. 5 मिनिटं थांबलो होतो. गाडी बघू शकता ती अशोक लेलँड एकदम मस्त पक्का लावायचं मागं गाडीला आपल्याला. लाईटाच्या खाली गाडीचा आडवा बेल्ट लावायचा मस्तपैकी, त्याच्यावर रेडियम वगैरे टाकायचं. गाडी बघू शकता तुम्ही मस्तपैकी. आत्ताच सनसेट, आपले हे सनसेटच म्हणते, सूर्य उगवलाय. हायवेच्या साईडला आपली गाडी लावली आहे बघू शकता तुम्ही. मस्त दिसायला लागली आपली राणी. चला मस्त गाडीमध्ये नाश्ता करायचा आहे मला. नाश्ता करायचा राहिलाय. गाडी करतो चालू. Bluetooth mode. तर मित्रांनो आहे मी नगर रोडला. आता इथून आपल्याला जायचे 100 किलोमीटर. आपला रनिंगमध्ये चालू आहे गाडी, इकडे तिकडे चालली व्हिडिओमध्ये बोलता बोलता. 100 किलोमीटर अजून राहिले मला जायचं. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, खूप मजा येणार आहे. स्पीड ब्रेकर पण, हायवेला स्पीड ब्रेकर कोण करता का यार? गिअर कमी करा, ब्रेक मारा. तिसरा, दुसरा, नाश्ता करायचा. लई भूक लागली जोरात. या रोडला नाश्त्याचे दुकानच नाही. तर मी आलोय नगर टोल. हा नगर टोल आहे बघू शकता तुम्ही. अचानक लय जोरात आलंय कंटेनर वालं. लय म्हणजे लय 60च्या स्पीड नाही, 60-70च्या स्पीड. बघू शकता नगरचा टोल नाका आहे हा. आलोय नगर टोल. बघू आता नगर टोलचा काय एक्सपिरियन्स होतो. ही गाडी बघू शकता पावलं घासायला लागलेत. नगरचा टोल आहे हा बघू शकता तुम्ही. गाडी बघू शकता किती भारी ठेवली भावानं. गाड्या चेकिंग करतात वाटतं काहीतरी. बघू शकता तुम्ही नगरचा टोलच्या बाहेरच पोलीसवाले थांबलेत. कार चेकिंग चालू इथं. हा एक साहेब थांबलाय. सकाळ सकाळी आज नीट 7 पण नाही आज. इकडे पण थांबलेत बघा, गाड्या अडवायला लागलेत. काय माहिती कशासाठी गाड्या अडवायला लागल्या, कमेंट करून सांगा. मित्रांनो कंटेनर जाणाऱ्या साईडकडून बघू शकता खूप भारी आहे कंटेनर. ते भारी बनवली गाडी एकदम मस्त पैकी. गाडीचा व्हिडिओ काढत होतो तर ड्रायव्हर हसत होता माझ्याकडे बघून. मला युट्यूबला व्हिडिओ टाकायचा. चालली पुढं कांद्याची गाडी. ट्रॅव्हलर चालली बघू शकता. टोल नाक्यावर नगरच्या मी एक गोष्ट नोटीस केली, तुम्हाला सांगतो मी. टोल नाक्याच्या पाठीमागे सगळा खराब रस्ता आहे आणि टोल नाक्याच्या पुढं सगळं एकदम निवा म्हणजे चांगला रस्ता आहे. असं का? कमेंट करून सांगा मला. बघू शकता रस्ता एकदम चांगला आहे, खड्डे नाही काही नाही, एकदम क्लीन रोड आहे, टॉप रोड आहे.
आणि टोल नाक्याच्या पाठीमागं चांगला रस्ता नाही, खराब रस्ता आहे. आणि टोल नाक्याच्या पुढंच चांगला रस्ता आहे, असं का? तेवढं फक्त कमेंट करून सांगा मला, कारण की तेव्हा नोटीस केलं मी. रनिंग चालू आहे आपली. 80 किलोमीटर राहिले आपल्याला, अजून 80 किलोमीटर जायचे पुढे. काका गाडी बघा. तर मित्रांनो लागली होती भूक मला, हॉटेल तर काय भेटलं नाही. चहा आणि किलोमीटरच केला चालू. नगर राहिले 15 किलोमीटर इथं. नगरच्या अलीकडूनच 8 किलोमीटर बायपास आहे. 8 किलोमीटर जाऊन अलीकडे बायपास आहे, तिथून लेफ्ट टर्न घेऊन सरळ जायचं आपल्याला शिर्डी रोडला. झालं चहा पण मला निघतो आता. तर मित्रांनो चहा वगैरे झालाय पिऊन, तर मी निघतोय आता इथून. गाडी करतोय चालू. झालाय उशीर, जास्त वेळ थांबायचं नाही आपल्याला. बरंच लांब राहिले अजून आपलं, पटकन निघून गेलेलं बरं. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. नगरचा पूर्ण ब्लॉग बघायचा असेल तर DK मिनी ब्लॉगला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघता कमेंट करून सांगा. आपण निघतो इथून आता. 8 किलोमीटर पुढे जायचं आपल्याला. 8 किलोमीटर केल्यानंतर बायपास आहे, बायपासून लेफ्ट घेऊन शिर्डी रोडला आपल्याला पुढे जायचं अजून. मित्रांनो बायपास पाशी इथून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. शिर्डी आहे 85 किलोमीटर, औरंगाबाद आहे 125 किलोमीटर. इथून बघू शकता तुम्ही, हा आहे बायपास. गाड्या चेकिंग वगैरे होतात पोलीसवाले. इथून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. स्पीड ब्रेकर वगैरे बनवलेत. पोलीसवाले अहिल्यानगर महानगरपालिका आपले सहर्ष स्वागत करत आहेत असं लिहिलंय बघा या ब्रिज. इथून घेतलंय आपण लेफ्ट. लेडीज लोक माणसं वगैरे इथं हात करायला लागेल गाडीला. लोकल बस वगैरे चलत नाही का, PMP वगैरे काय कमेंट करून सांगा तुम्ही. नगरमध्ये पुण्यामध्ये किती PMP वगैरे चलते, नगरमध्ये चलत नाही का? कारण की लोक खूप रस्त्यावर थांबून हात करायला लागलेत गाड्यांना. तर मी लागले आता, बायपासचा रोड पकडलाय. आता इथून आपल्याला पुढे जायचे 60 किलोमीटर. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. शिर्डी आहे 85 किलोमीटर. शिर्डीजवळच आहे आपल्याला. बघू प्लॅनिंग झालं तर दर्शन करून घेऊ आपण शिर्डीचं. तिथे गेल्यानंतर कळेल आपल्याला लोडिंग लोकेशनवर कसं काय टाइम टेबल मॅनेज होईल का. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो. बघू शकता तुम्ही, आलोय मी आता इकडं. पुढे एक मस्तपैकी टोल नाका आहे सुंदर. टोल नाक्यावर जाऊन थांबूया. तुम्ही थांबले आता इथं भारतीय राष्ट्रीय महामार्ग राज्यमार्ग टोलपाशी. आपल्या गाडीतला टोल चेक करायचा आपल्याला, गाडीमध्ये टोल किती आणि काय. बघू शकता नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया. टोल यापाशी भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग टोल आहे हा. बघू शकता खूप लेन आहे तिथं. काही लेन बंद आहेत, काही लेन चालू आहेत. ऑटोमॅटिक सिस्टम आहे इथं वाटतं. बघू शकता इथला टोल काय एक्सपिरियन्स राहतो आपला. राहील 2 कॅमेरे लावले इथं. टोल कट झाला आहे आपला. भारतीय राष्ट्रीय महामार्ग टोल आहे हा. टोल वगैरे केला कट निघालो आपण आता पुढं. मोठमोठे कंटेनर आहेत बघू शकता इथं. मामाने टोल टाकाय गाडीमध्ये. मामाला कॉल करून सांगितलं होतं, मामा टोल संपलाय गाडीतला, रिचार्ज कर. मामाने लगेच रिचार्ज केले गाडीमध्ये टोलला. आपण निघाले इथून. आपल्याला जायचे 50 किलोमीटर अजून. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये मित्रांनो. बायपास वरनं लेफ्ट घेतला होता मी.
तर एक 10-15 किलोमीटर रस्ता बरोबर होता. पण या रस्त्याला एवढे खड्डे आहेत ना, असे 2-2 1-1 फूट खड्डा खाली आहे. गाडी पाणी वाकडी तिकडी व्हायला लागली परवा खड्ड्यात गेल्यावर. एवढा खराब रस्ता आहे हा, बघू शकता तुम्ही. आणि सगळे टू व्हीलरवाले लॉंग साईडने यायला लागले याच रोडने. टेम्पोवाले पण लॉंग साईडने यायला लागले. तो रस्ता सोडून या साईडने यायला लागले, अंगावर यायला लागले. तर मी आलोय आता, चाललोय मित्रांनो शनी शिंगणापूरला. आता कस्टमरला बोललोय, म्हणजे टेम्पो घेऊन शनी शिंगणापूरला या, म्हणजे तिथंच आपल्याला लोडिंग करायची गाडीची. शार्मीच्या पेट्या आहेत आणि काहीच्या पेट्या आहेत. टोटल आपल्या गाडीमध्ये 16 पेट्या लोड करायच्या आपल्याला. पण रस्ता खूपच खराब आहे. शेती बघू शकता तुम्ही, गहू लावला एक नंबर. आपल्या मोबाईलचा कॅमेरा नाही एवढा क्वालिटी, त्यामुळे काय एवढे क्लिअर दिसणार नाही तुम्हाला. त्यामध्ये आहे ऊन. इकडे बघू शकता मालगाडी चालली आहे, रेल्वे ट्रॅक आहे आणि शेती. रस्ता एवढा खराब आहे ना मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. खड्डे खूप आहेत, खड्डे. गाडी पळवता येत नाही. 60च्या वरी गाडीच जात नाही, 60च्या वरी. एवढा खराब रोड आहे या साईडला. शनी शिंगणापूर शिर्डी मधामध्ये होता, बायपास घेतला, तिथनं लेफ्ट घेतला. 20 किलोमीटर रोड चांगला होता, त्यानंतर सगळा रोड खराब होती. आता तुला लागला आहे चांगला रोड इथनं. बघू आता किती रस्ता चांगला आहे काय नाही. लोडिंग लोकेशनवर बघू शकता, या रोडने आलो आहे. आता इथून मी घेतला आहे राईट. तर आपल्याला जायचं लोडिंग करायला. इथं लोडिंग वगैरे करून लगेच पुण्याला जायचं. तर बघू आपण लोडिंग किती वेळ लागते लोडिंग व्हायला. तर आजचा हा ब्लॉग खूप मोठा झाला आहे. तर आता हा ब्लॉग मी इथंच एंड करतो आहे. तर आपण एका नवीन ब्लॉगमध्ये भेटूया मित्रांनो, एका नवीन ट्रिपसोबत. तर चॅनलवर नवीन आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो. तर लोडिंग जर बघायची असेल गाडीमध्ये कशी काय लोडिंग केली, नंतरचा ब्लॉग तुम्हाला पार्ट 2 मध्ये बघायला भेटेल. धन्यवाद.